हॅलो फ्रेंड्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघत आहोत शिक्षक भरती म्हणजेच टेट या परीक्षेचा 2016 साली झालेले गणित या विषयाचे काही प्रश्न। तर बघूयात प्रश्न कशा प्रकारचे आलेले होते। पहिला प्रश्न आहे, जोडमूळ संख्यांचा पर्याय कोणता? म्हणजे ऑप्शन दिलेले आहेत, त्याच्यामधून तुम्हाला जोडमूळ संख्या ओळखायच्या आहेत। पहिल्यांदा हे माहिती असायला पाहिजे की जोडमूळ संख्या म्हणजे काय। जोडमूळ संख्या म्हणजे काय, एक झाली की दुसरी म्हणजेच लगतच्या, जसं की तुम्हाला 3 आणि 5 ह्या माहिती आहेत, ह्या जोडमूळ संख्या आहेत, म्हणजे या दोघांमध्ये फक्त एकच संख्या येते। त्याचप्रमाणे बघा, आता इथं पर्यायामधून शोधूयात आपण 7, 8 आणि 1 9, 9, 10 आणि 1 11, म्हणजे इथं याला 3 भाग जातो, म्हणजे ही पहिला मूळ संख्याच नाही आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 येत नाही। नंतर इथं पण बघा, ही पण मूळ संख्या नाही आहे, त्याच्यामुळे हा पण ऑप्शन येत नाही। कंपल्सरी जोडमूळ संख्या असण्यासाठी दोन्ही संख्या ह्या मूळ संख्या असणं गरजेचं असतं आणि त्याही लगतच्या असल्या पाहिजेत। ठीक आहे, इथं 7 आणि 4 11 आणि 12, म्हणजे ही पण मूळ संख्या नाही आहे, कारण ह्या संख्येलाच ह्या सगळ्या संख्यांना काय होतो, 3 भाग जातो। पण ऑप्शन नंबर 4 याच्यामध्ये 107 आणि 109 ह्या दोन्हीही मूळ संख्या आहेत आणि त्या काय आहेत, लगतच्या मूळ संख्या आहेत, त्याच्यामुळे त्या काय आहेत, जोडमूळ संख्या आहेत। जोडमूळ संख्या म्हणजे काय आणि सहमूळ संख्या म्हणजे काय, हा जर कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देते, त्याच्यावरती जाऊन क्लिक करा। एक छोटासा व्हिडिओ आहे, तो पाहिला की तुम्हाला ते कन्फ्युजन दूर होईल। पुढचा प्रश्न बघा, 51 ते 115 या संख्यांमधील समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती? पहिल्यांदा हे काढा की 115 आणि 51 याच्यामध्ये टोटल संख्या किती आहेत? तर टोटल आहेत 64 संख्या। 64 संख्यांमध्ये 32 काय असणार आहेत, समसंख्या असणार आहेत आणि 32 काय असणार आहेत, विषम संख्या असणार आहेत। ठीक आहे, पण ज्यावेळेस तुम्ही विचार करता 51 आणि 52 ह्या दोन संख्या घेतल्या किंवा 53 आणि 54 ह्या संख्या घेतल्या, तर या दोन संख्यांमध्ये फरक कितीचा असतो, 1चा फरक असतो। तर अशा टोटल 114 आणि 115 पर्यंत किती जोड्या होणार आहेत, अर्थातच 32 जोड्या होणार आहेत। म्हणजेच काय की त्या दोन संख्यांच्या बेरजेतील फरक किती असणार आहे, तर अर्थातच 32 असणार आहे। पुढचा प्रश्न बघा, 2 × 40 - 1 ही स्थानिक किंमत असणारा अंक खालील पर्यायापैकी कोणत्या संख्येत आहे? पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल की ह्याला सॉल्व करून घ्यावं लागेल। 40 - 1 घात याचा अर्थ काय की 40 हा छेदामध्ये असला पाहिजे। बे 1 बे, बे 2 4, म्हणजेच 1/20 झाला। मग आता ह्या 1ला जर 20 ने भागलं तर किती येतं, इथं 0 येईल, इथं 0 घेतला, पुन्हा 0 आला आणि 20 = 100, म्हणजे 0.05 येईल। ठीक आहे, म्हणजेच पर्यायामध्ये असा पर्याय शोधा की ज्याच्यामध्ये 5ची स्थानिक किंमत ही 0.05 असली पाहिजे। आता याच्यामध्ये 5ची स्थानिक किंमत किती आहे, इथं 2 0 येतील, म्हणजे 0.005 येईल। दुसऱ्या पर्यायामध्ये 5ची स्थानिक किंमत 5च येईल, तिसऱ्या पर्यायामध्ये बघा 0.05 येईल आणि चौथ्या पर्यायामध्ये किती येईल, 0.5 येईल। पण आपल्याला गरज कशाची आहे, 0.05ची, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे तुमचं काय असेल, उत्तर असणार आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, स्वरालीचा 7वा वाढदिवस 13 डिसेंबर 2013ला शुक्रवारी होता, तर तिच्या जन्मदिवसाचा वार कोणता आहे विचारले। आता बघा, इथं वाढदिवस कितवा आहे तो लिहूयात आपण। इथं काय लिहिणार, जो तारीख आहे ती, आणि इथं वार लिहिणार। ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा तारीख किती दिलेली आहे तुम्हाला, 13 डिसेंबर 2013, वार कोणता दिलेला आहे, इथं शुक्रवार दिलेला आहे, आणि वाढदिवस कितवा आहे, 7वा। तुम्हाला काय विचारले, जन्मदिवस, म्हणजे इथं 6 5 4 3 2 1 आणि इथं काय असणार आहे, जन्मदिवस असणार आहे। ठीक आहे, आता बघा इथं 2013 झालं, 2012 2011 2010 2009 2008 2007 आणि 2006ला काय असणार आहे, इथं जन्म झालेला असणार आहे, 13 डिसेंबर 2006ला। आता बघा 2013 पासून 2012 पर्यंत, 13 डिसेंबर 2012 ते 2013 मध्ये इथं 2012 हे लीप वर्ष आहे, पण याच्यामध्ये फेब्रुवारी महिना कन्सिडर होत नाही, त्याच्यामुळं शुक्रवारच्या आधीचा वार कोणता असणार आहे, गुरुवार। आता इथं 13 डिसेंबर 2012 पासून ते 13 डिसेंबर 2011 पर्यंत येताना इथं फेब्रुवारी महिना येतो आणि तो किती दिवसांचा असतो, लीप वर्ष असल्यामुळं 29 दिवसांचा
असतो. त्याच्यामुळं काय होणार की इथं 1 कमी झाला आहे, पण इथं काय होणार 2 कमी होणार. म्हणजेच इथं डायरेक्ट काय येईल, मंगळवार येईल. हे साधं वर्ष आहे त्याच्यामुळे इथं डायरेक्ट काय येईल, मंगळवारच्या आधीचा वार येतो सोमवार. हे पण साधं वर्ष आहे, इथं येईल सोमवारच्या आधीचा रविवार. नंतर इथं पण काय येईल, इथं हा लीप वर्ष आहे पण याच्यामध्ये तुम्हाला फेब्रुवारी महिना कन्सिडर होत नाही, पण याच्यामधून याच्यामध्ये जाताना फेब्रुवारी महिना कन्सिडर होतो. त्याच्यामुळे इथं येईल गुरुवार. आणि हा इथं काय आहे, लीप वर्ष नाही आहे त्याच्यामुळे हे साधं वर्ष असल्यामुळं 1 दिवस काय फक्त आधी येतो. म्हणजेच 13 डिसेंबर 2006 रोजी कोणता वार असणार आहे, बुधवार. आणि तोच काय असणार आहे, तिचा जन्मदिवसाचा वार असणार आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर येईल. जर तुम्हाला दिनदर्शिका किंवा कालमापन याच्यावरचे लेक्चर्स पाहायचे असतील आणि त्याचे कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगदी व्यवस्थितपणे डिटेलमध्ये हा कन्सेप्ट कसा यूज करायचा हे दिलेला आहे. तिथं जाऊन तुम्ही लेक्चर चेक करा, तुम्हाला तो कन्सेप्ट क्लिअर होईल. पुढचा प्रश्न बघा, शेजारील चौरसाकृतीतील एकरूप कोणांच्या जोड्या किती. आता एकरूप कोणासाठी बघा, चौरसाकृती आहे म्हणजे हा 90चा असेल, हा 90चा असेल, हा 90चा, हा 90चा. आणि ज्यावेळेस इथं कोण कर्ण दुभागतात तर त्यावेळेस पण काय असणार आहेत, हे 90चे असणार आहेत. म्हणजे 90चे कोण किती झाले, हे बाजूचे 4, 1 2 3 4 आणि हे आतला पुन्हा 5 6 7 आणि 8. मग आता एकरूप कोण करतो, कसं करतो, हा याच्याशी असेल, याच्याशी असेल, याच्याशी असेल, म्हणजे टोटल किती झाले 8. म्हणजेच हे हस्तोंदलनासारखं आहे. म्हणजेच 8 व्यक्ती असतील तर हस्तोंदलने कशी होतील, त्याचप्रमाणे जर 8 कोण असतील तर एकरूप जोड्या किती होतील, 8 × 7 / 2 56 / 2 म्हणजे 28 ह्या 90 अंशाच्या कोणाच्या एकरूप जोड्या होतील. ठीक आहे. पण ज्यावेळेस तुम्ही इथं कन्सिडर करता, हा जो कर्ण आहे तो काय करतो की ह्या 90 अंशाला 45 45 मध्ये डिवाइड करतो. म्हणजे इथले 2 45, 2 आणि 2 4, इथले 6 आणि इथले 8. म्हणजेच हे काय झाले, 45 अंशाचे पण किती झाले 8. त्याची एकमेकांशी एकरूपता काढल्यानंतर ते पण किती येतील, 28 येतील. म्हणजे 45 अंशाच्या कोणांच्या एकरूप जोड्या किती असणार आहेत, त्या पण 28 असणार आहेत. म्हणजे ह्या 28 आणि ह्या 28 दोन्ही मिळून किती झाल्या, टोटल एकरूप कोणांच्या जोड्या किती असणार आहेत, तर 56 एवढ्या असणार आहेत. ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न बघा, 2 मीटर उंची असलेल्या वृत्तचितीच्या आकाराच्या पाण्याची टाकी एका नळाने अर्ध्या तासात 1/8 भरते. आता वृत्तचिती आहे, वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र काय आहे, πr²h. ठीक आहे. 2 मीटर उंच आहे म्हणजे इथं h किती दिलेला आहे, 2 मीटर दिलेला आहे. ठीक आहे. नंतर अर्ध्या तासात किती भरते, 1/8 भरते. म्हणजेच तर याप्रमाणे आणखी 2 तासात टाकी भरल्यानंतर म्हणजे पहिल्या अर्ध्या तासात किती भरते, 1/8 आणि नंतरचे 2 तास म्हटले, 2 तास म्हणजेच काय होणार, इथे 1/8 1/8 1/8 म्हणजे अर्धे 4 तास असतील. ठीक आहे. आणि हा पहिला म्हणजेच टोटल टाकी किती भरली, 1 2 3 4 5, 5/8 टाकी काय भरलेली आहे, पाण्याने भरलेली आहे. म्हणजेच रिकामी किती किंवा उरली किती, 3/8 उरली. ठीक आहे, 3/8. याप्रमाणे उर्वरित भागात 1155 लिटर पाणी मावत आहे. म्हणजेच टोटल 8 भाग केले असतील तर त्याचा तिसरा भाग म्हणजे किती आहे, 1155 आहे. तर टोटल त्या टाकीची त्रिज्या विचारली, टाकीची त्रिज्या काढायची असेल तर टोटल टाकीमध्ये किती घनमीटर पाणी बसतं हे तुम्हाला आधी काढावं लागेल. मग आता इथं तिरकस गुणाकार केला, 8 × 1155 / 3, 3 त्रिक 9, 10 11, 3 8 24, 3 5 15, 385 × 8 करायचं आहे तुम्हाला. 385, 8 5 40, 8 8 64 आणि 4 68, 8 त्रिक 24 आणि 6 30 घन लिटर एवढं पाणी बसणार आहे. ठीक आहे. पण आता इथं घन लिटरचं जर तुम्ही सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन केलं तर काय करावं लागेल तुम्हाला, याला 1000 ने गुणावं लागेल. हे काय झालं, घन सेंटीमीटर झालं. ठीक आहे. मग इथं पण जी हाईट दिलेली आहे, उंची दिलेली आहे, तिचं जर तुम्हाला सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर 100 ने गुणावं लागेल. म्हणजे हे झालं सेंटीमीटरमध्ये. मग तुमचं जे टोटल वृत्तचिती आहे त्याचं घनफळ किती आहे, हे एवढं आहे. बरोबर, इथं काढले ते. आणि बरोबर πrh. ठीक आहे. मग इथं पाय म्हणजे 22/7 आलं, r² आणि h किती आलं आपलं, 200 सेंटीमीटर आलं. आणि हे
आहे असं लिहिलं इथं. मग तुम्हाला काय काढायचं आहे इथं आर काढावं लागेल, त्रिज्या काढायची आहे. मग हे सगळं इकडे घेऊन घ्या. हे 1000 इथं गुणुले 7 आणि भागिले काय असणार आहे 22 गुणुले 200. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. ठीक आहे. बे एके बे, बे पंचे 10, 22 एके 22, 22 एके 22, 22 चोक 88 आणि इथं 0 म्हणजेच इथं काय झाले बघा 14 पंचे 70, 70 गुणुले 7 केल्यानंतर किती येतात हे एवढं काय येईल आरचा वर्ग येईल. म्हणजे आर बरोबर किती झाला 70 झाला, म्हणजे 70 सेंटीमीटर. आणि तेच विचारले तुम्हाला की त्या टाकीची त्रिज्या किती असेल, तर 70 सेंटीमीटर एवढी काय असणार आहे त्या टाकीची त्रिज्या असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. काही मुलांना समान गोळ्या वाटायच्या आहेत. प्रत्येकाला 12 किंवा 26 किंवा 18 गोळ्या वाटल्या. आता ज्यावेळेस गोळ्या वाटायच्या असतील किंवा वह्या वाटायच्या असतील त्यावेळेस काय करतो आपण या सगळ्यांचा पहिल्यांदा लसावी काढतो. तर 2 न भाग जातो इथं बे सख्खी बे 13 बे 90, नंतर 3 न जातो 3 त्रिक 9, नंतर इथं सिंगल सिंगल 2 न एकदा जातो, इथं 3 न जातो आणि इथं काय होतं 13 ने भाग जातो. ठीक आहे. म्हणजेच काय 3 दोन्ही 6 6 दोन्ही 12, 12 त्रिक 36, 36 गुणिले 3 केल्यानंतर 13 संग 78, 13 त्रिक 39, 7 आणि इथं 468 आलं. पण काय विचारलं आहे की प्रत्येक वेळी 4 गोळ्या कमी पडतात. म्हणजेच एक तर 468 वजा 2 म्हणजे 466 उत्तर असायला पाहिजे, किंवा 468 गुणिले 2 करा, 8 दोन्ही किती येतात 16 येतात, 6 दोन्ही 12 ने 13, 4 दोन्ही 8 ने 9, वजा 2 केल्यानंतर 935. हे पण उत्तर नाही आहे. पुढे 468 गुणिले 3 करा, 8 त्रिक 24, 6 त्रिक 18, 18 2 20, 4 त्रिक 12, 13 14, वजा 2 केल्यानंतर 14 0 2. हे पण उत्तरामध्ये नाही आहे. पुढे 468 गुणिले 4 केलं, 8 चोक 32, 6 चोक 24 आणि 4, 24 आणि 3 27, 4 चोक 16, 17 18, वजा 2 करा, 18 70, 18 70 हे उत्तर आहे. असं का केलं आपण? ज्यावेळेस आपण एखाद्या संख्येचा लसावी काढतो त्यावेळेस जर डायरेक्ट त्या संख्येमध्ये मिसळल्यानंतर जर तुमचं उत्तर नसेल तर काय करायचं, त्या लसावीच्या पटीतल्या संख्या घेत जायच्या. तेच काय असणार आहे त्याचं उत्तर असणार आहे. त्याच्यामुळे इथं तुमचं काय येईल 1870 या एकूण गोळ्यांच्या संख्या असू शकतील. आणि इथं वजा 2 का केलं, कारण प्रत्येक वेळी काय होतं आहे की 2 गोळ्या कमी पडत आहेत. त्याच्यामुळे तुमचं ऑप्शन नंबर 2 हे उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा. 20 वस्तूंची खरेदी किंमत ही 25 वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे. म्हणजेच इथं जर खरेदी किंमत 20 असेल तर विक्री किंमत किती आहे 25 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी विक्री किंमत आहे, म्हणजे 25 एवढी आहे. म्हणजेच जर खरेदी किंमत आणि इथं काय झालेलं आहे विक्री किंमत जास्त वस्तू एवढी आहे, म्हणजेच काय झालेलं आहे तोटा झालेला आहे. म्हणजे 20 आणि इथं 20 वस्तूंवर किती वस्तूंचा तोटा झालेला आहे 5, म्हणजेच 100 वर किती झाला 5 चोक 20, 25 चोक 100, म्हणजे 25% एवढा तोटा झालेला आहे. पुढचा प्रश्न बघा. वेगवेगळ्या दोऱ्यांची लांबी खालील पर्यायामध्ये दर्शवली आहे. त्यातील सर्वाधिक लांबीची दोरी कोणती हे विचारले. हेक्टोमीटर, डेसिमीटर, मीटर आणि डेकामीटर. पहिल्यांदा तुम्हाला ह्याचं कन्वर्जन कसं करायचं हे माहिती असायला पाहिजे. हा चार्ट आहे. मिली, सेंटी, डेसी, मीटर, ग्रॅम, लिटर, नंतर डेका, नंतर हेक्टो आणि नंतर किलो. ठीक आहे. आता पहिला ऑप्शन बघा. तुम्हाला काय करायचं आहे कंपॅरिझन जर करायचं असेल तर सगळ्याचं एका युनिटमध्ये कन्वर्जन करावं लागेल. मग जर आपण सगळ्यांचं जर मीटरमध्ये कन्वर्जन केलं तर हेक्टोमीटर खालून वरती जाताना काय करतो आपण गुणाकार करतो. किती घरं आहेत 1 2, म्हणजेच काय करणार इथं 7.982 गुणिले 100 करणार, म्हणजे 798.2 हे येईल मीटर. ऑप्शन नंबर 2 मध्ये बघा 5743.7 डेसिमीटर आहे. आता 5743.6. आता इथं डेसी आहे वरती आहे, वरून खाली येताना काय करतो आपण भागाकार करतो आणि ते किती घरानं करणार 1 घरानं करणार, म्हणजेच हे एवढे काय येणार मीटर येणार. तिसरा ऑप्शन डायरेक्ट मीटरमध्ये दिला आहे त्याच्यामुळे तो आहे असा घेऊन घ्या. नंतर डेकाचं
खालून वरती जाताना काय करतो आपण, गुणाकार करतो. म्हणजे याला 10 गुणलं की तुमचं काय येईल, पॉईंट इथं मीटर येणार. तर तुम्हाला काय विचारलं आहे की सर्वाधिक लांबी कशाची आहे हे विचारलं. म्हणजेच ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठं काय आहे तेच तुमचं उत्तर असणार आहे. आता बघा इथं 798, 574, 921 आणि 625 याच्यामध्ये सगळ्यात मोठं कोण आहे, तर ऑप्शन नंबर 3 921.5 मीटर हे काय आहे, सगळ्यात मोठा पर्याय आहे. त्याच्यामुळे तुमचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न बघा, 8095 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी जास्तीत जास्त किती विषम संख्या, इथं काय टिप्स दिलेलं आहे, विषम संख्या 4 अंकी बनवायचे आहेत. म्हणजेच इथं शेवटी किती अंक असणार पाहिजे, एक तर 5 असायला पाहिजे किंवा इथं काय असायला पाहिजे, 9 असायला पाहिजे. या दोघीपैकीच एक अंक असायला पाहिजे या घरामध्ये. ठीक आहे, एक तर 5 असायला पाहिजे किंवा 9 असायला पाहिजे. ठीक आहे, आता हे जर कंडिशन करायची असेल तर शेवटी 5 असण्यासाठी सुरुवात एक तर 8 न झाली तर कशा संख्या तयार होऊ शकतात, अशा संख्या एवढ्याच पॉसिबिलिटीज आहेत, किंवा 9 न सुरुवात होऊ शकते अशा संख्या असतील. ठीक आहे, 9, 0, 8. 0 न सुरुवात होईल का नाही, म्हणजेच एकक स्थानी 5 असेल या अशा किती संख्या तयार होतील, 4 संख्या तयार होतील. पुन्हा जर 9 एकक स्थानी असायला पाहिजे तर कशा संख्या तयार होतील बघा, 5, 0, 8, 5, 8, 0, 9 असं एक संख्या तयार होतील. किंवा 8 न सुरुवात झाली तर 9 तर शेवटी असणं गरजेचंच आहे, कारण आपल्याला विषम संख्या पाहिजे. म्हणजे इथं काय होईल, 8, 0, 5, 9 म्हणजे इथं पण 4 संख्या तयार होतील. म्हणजेच ह्या 4 आणि हे 4 टोटल किती संख्या तयार झाल्या, 8 संख्या तयार होतील. पुढचा प्रश्न बघा, 2 संख्यांच्या बेरजेचा वर्ग हा 2304 असून त्याच 2 संख्यांचा गुणाकार 2 संख्यांची बेरीज केली आणि त्याचा वर्ग केला तर एवढा येतोय, आणि त्याच 2 संख्यांचा जर गुणाकार केला तर 560 येतोय. तर त्या संख्यातील फरक किती, म्हणजे तुम्हाला x वजा y विचारले. ठीक आहे, हे क्लिअर असायला पाहिजे. आता x अधिक y ब्रॅकेटच्या वर्गाचा जर विस्तार केला तर आपण काय येतो, xचा वर्ग अधिक yचा वर्ग अधिक 2xy बरोबर 2304. आता xy म्हणजे काय दिलेलं आहे, इथं 560 दिलं आहे, त्या फक्त सबस्टिट्यूट करून घ्या. अधिक 2 गुणिले 560 बरोबर 2304. या दोघांचा जर गुणाकार केला तर किती येतो बघा, हा अधिक आहे, इकडे गेल्यानंतर वजाला जाईल. 0, 6 2 12, 5 2 10, 10 1 11, 11 20 आला. ठीक आहे, मग 2 यांचा जर वजाबाकी केली तर किती येते बघा, इथं राहील 4, इथं राहील 8, इथं राहतं 1 आणि 1 म्हणजे 1184. हे काय येईल, xचा वर्ग अधिक yचा वर्ग. पण तुम्हाला विचारलं आहे काय याच्यामध्ये, त्या 2 संख्यातील फरक विचारला आहे. याच्यावरून तुम्ही हे असं काढू शकता, xचा वर्ग अधिक yचा वर्ग वजा 2xy. ठीक आहे, म्हणजेच xचा वर्ग आणि yचा वर्ग किती आला, 1184 आला, आणि xy किती दिलेला आहे तुम्हाला, 560 दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे 1184 मधून जर हा 11 20 वजा केला तर किती राहतो बघा, 4, इथं राहतात 6, 64. म्हणजेच हे काय असणार आहे, x वजा yचा वर्ग असणार आहे. पण दोन्ही साईडचे जर तुम्ही वर्गमूळ काढलं तर किती येतं, x वजा y बरोबर 8 येतं. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. त्या 2 संख्यातील फरक विचारला आहे, म्हणजेच काय, x वजा y हे तुम्हाला विचारलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, 97 ही संख्या 95 वेळा घेऊन गुणाकार केला आहे. म्हणजेच थोडक्यात त्याचा अर्थ काय की 97चा 95वा घात काढलेला आहे. तर एकक स्थानी कोणता अंक येईल. आता ज्यावेळेस तुम्ही 97 गुणिले 97 असं करता, 97 गुणिले 97 गुणिले 97 असं किती वेळा करायचं आहे तुम्हाला, 97 45 वेळा 95 वेळा करायचं आहे. पण 7 गुणिले 7 केल्यानंतर 49 येतात, 49 गुणिले पुन्हा 7 केल्यानंतर 63 3 येतात, नंतर 1 येतं, आणि पुन्हा 7 केल्यानंतर इथे येईल 7. ठीक आहे, म्हणजेच याच्यामध्ये बघा तुम्हाला 7चा पहिल्या घातापासून सुरुवात करावी लागेल. म्हणजे कसं येईल बघा, 97चा पहिला घात येतो 7, एकक स्थानी 7 येतं, नंतर दुसरा घात केल्यानंतर येतं शेवटी 9, नंतर तिसरा घात केल्यानंतर किती येतं 3, चौथा घात केल्यानंतर म्हणजे हीच टर्म काय होणार आहे, रिपीट होणार आहे. म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे की जी संख्या रिपीट होतात त्यानं फक्त जेवढा घात आहे त्याला भागायचं आहे. म्हणजे 4 1 4, 4 2 8, 4
त्रिक 12, 13, 14, 15 म्हणजे 3 बाकी राहते. म्हणजेच याच्या 3 नंबरचा अंक हा 1, 2 आणि 3 म्हणजेच एकक स्थानी ज्यावेळेस 95 वेळा गुणाकार येईल त्यावेळेस एकक स्थानी काय येईल तर 3 हा अंक येईल. पुढचा प्रश्न बघा. एका वर्तुळावरील 6 बिंदू परस्परांशी एकदा जोडण्यासाठी एक वर्तुळ काढलं. त्याच्यावरती 6 बिंदू काढले ते 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 4 रेषाखंड काढलेले आहेत. तर जास्तीत जास्त आणखी किती रेषाखंड काढता येतील. आता पहिल्यांदा किती रेषाखंड काढलेत हे विचार करण्यापेक्षा फक्त हा विचार करा की याच्यापासून जर हा एक बिंदू पकडला तर याच्यापासून किती रेषाखंड तयार होतील. असा असा असा. म्हणजे हे थोडक्यात हस्तोंदोलनासारखं आहे. ठीक आहे. 6 लोक आहेत आणि त्या लोकांना एकमेकांशी हस्तोंदोलन करायचं आहे. तर असे किती हस्तोंदोलन तयार होतील. मग आपण कसं करतो 6 × 5 / 2 बेक बे बेत्रिक 7 3 5 15 म्हणजे टोटल 6 बिंदूंपासून 15 रेषाखंड तयार होतील. त्यातले ऑलरेडी 4 काढलेले आहेत. म्हणजे राहिले किती अजून आणखी 11 रेषाखंड काढता येतील. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आज काही प्रश्न बघितलेले आहेत. राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करूयात. या लेक्चरमध्ये कोणाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि तुम्हाला जर याच्या आधीचे काही व्हिडिओज आपण टाकलेले आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे विश्लेषण केलेले त्याची प्लेलिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. तिथं जाऊन चेक करा. तुम्हाला त्याचा फायदा होईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.